दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास सर्वदूर व्हावा, त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी उपलब्ध करून दिलेलं हे संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून आपण सध्या समर्थकृत लघुकाव्य पाहत आहोत. यामध्ये आपण 2 दिवसांपासून समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध याचं विवेचन पाहत आहोत. या ग्रंथातील मंगलाचरणाचा जो समास आहे तो आपण पाहत आहोत. आज होळी आहे, हुताशनी पौर्णिमा. भविष्य पुराणात अशी एक कथा आहे की एक राक्षसीन गोकुळामध्ये यायची, हैदोस घालायची. लोकांनी अनेक प्रयत्न केले पण ती राक्षसीन काही जात नसे. सगळ्यांना ताप व्हायचा. लोकांनी एक युक्ती काढली. तिला शिव्या शाप द्यायचे आणि लाकडं पेटवून अग्नी प्रज्वलित करायचा.
आज कोरोनासारखी एक विश्वव्यापी महामारी, एक महासंकट सगळ्या जगावर घोंगावत आहे. पहिल्यांदा यावर्षी ही जी काही दुसरी लाट चालू आहे त्यामध्ये आपला महाराष्ट्र होरपळून निघतोय की काय असं वाटतंय. मागच्या वर्षी याच दिवसांमध्ये अत्यंत मोठी दहशत सगळ्या जगाला आणि सगळ्या विश्वाला, भारतासह आपण ती अनुभवली. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी एवढं उग्र आणि भयानक असं थैमान कोरोनाने घातलेलं नव्हतं. तरी लोक काळजी घेत होते. आमचं दुर्दैव असं आहे, आज देशामध्ये कुठेही तेवढा त्रास नाहीये, पण आमचा महाराष्ट्र या कोरोना विषाणूच्या संसर्गाने पिळून निघालेला आहे. पण आश्चर्य मला याचं वाटतं की लोक जे मागच्या वर्षी भयभीत झालेले होते ते या वर्षी एवढी भयानकता पाहून सुद्धा ते बिनधास्त आहेत. मरणाला सामोरे जाण्यासाठी ते तयार आहेत असं वाटतंय. समर्थ करो, प्रभू श्री रामचंद्रांची कृपा हो. आणि हे आलेलं भयानक संकट लवकरात लवकर या जगातून निघून जावो अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजच्या हुताशनी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण समर्थांना करूया. समर्थांचा जुना दासबोध, ज्याला आपण 21 समासी दासबोध असं म्हणतो, त्याचं विवेचन आपण पाहूया. काल आपण 14-15 ओवीपर्यंत आलो होतो. समर्थ या ठिकाणी असं म्हणतायत, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर आनंद सिंधू उचंबळला, तेणे ब्रह्मगोळ बुडाला, उडगणेसी मयंक झाला सिंधूची अवघा. ती सद्गुरूंची कृपा समुद्राच्या रूपाने, समुद्राच्या लाटांनी ती एवढी उसळली, त्या लाटांवर लाटा उसळल्या आणि त्रैलोक्य, तिन्ही लोक, आकाश सगळं त्या सद्गुरूच्या कृपेने भरून निघालं. समर्थ पुढे म्हणतात, शिष्याची अवस्था काय झाली आहे, त्याच्यावर पूर्ण कृपा झाली. त्याच्या मनातले सगळे विकल्प संपले. मना सर्व जाणीव सांडोनी राहे, किंवा तया लक्षिता वेगळे राहावे ना, अशी अवस्था शिष्याची झाली. पुढे समर्थ म्हणतात, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अवघे भरले अक्षोभ जळ, मंगळ मातेचे ढेकुळ विरोनी गेले. एक मातीचा खडा घ्यावा आणि तो पाण्यात टाकावा, तो जसा विरघळतो
समर्थांनी प्रलय, पंचप्रलय त्यामध्ये सांगितलं की भयानक ऊन पडेल, पृथ्वीला तडे जातील आणि चुना पाण्यामध्ये टाकल्यानंतर जसा विरघळतो तशी ही सगळी पृथ्वी हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडल्यानंतर त्यात विरघळून जाईल. प्रलय होत असताना शेवटचं जे पंचमहाभूत आहे पृथ्वी, ती पाण्यात विरघळणार. पाण्याला अग्नी गिळून टाकणार, अग्नीला झडपून टाकणार वायू, आणि वायू कुठे जाणार? आकाशात विलीन होणार. ज्या क्रमाने सृष्टीची रचना झाली त्याच्या अत्यंत विरुद्ध प्रकारे, विरुद्ध दिशेने प्रलयाच्या वेळी या गोष्टी घडतील. समर्थ या ठिकाणी म्हणतात, कैचे देव कैचे दानव कैचे जीवपणे मानव, आकार विरोनिया सर्व निर्विकार झाला. जे जे साकार होतं ते सगळं निराकार झालं. बुडविला सिंधूने सागर, प्राणी पावले पैल पार, गुरु भक्तांसी उतार, पायवाट झाली. इथं प्रलय नाहीये, इथं सद्गुरूंची कृपा झाली आहे. बुडविला सिंधूने सागर, सिंधू म्हणजे आनंद सिंधू. तो जो आनंद सिंधू आहे त्यांनी कुणाला बुडवलंय? सागराला बुडवलं. कोणत्या सागराला बुडवलं? भवसागराला बुडवलं. बुडविला सिंधूने सागर, प्राणी पावले पैल पार. सिंधू आणि सागर तसे एकाच अर्थाचे. समर्थ रामदासांनी कशी रचना केली आहे शब्दांची हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सिंधूने बुडविला सागर हे सुद्धा तसंच योग्यच आहे. पण कोणता सिंधू आहे? एक सागर दुसऱ्या सागराला कसा बुडवेल? हा आनंद सिंधू आहे. सद्गुरूंची कृपा झालेला जो कृपेचा सिंधू आहे त्यांनी शिष्याच्या भवसागराला बुडविले. होत्याचं नव्हतं केलं. त्यामुळे काय झालं की शिष्य जो आहे प्राणी पावले पैल पार, दुसऱ्या तीरावर पोचला सहजपणे. गुरु भक्तासी उतार, पायवाट झाली. गुरु भक्तासी म्हणजे गुरु आणि शिष्याला का? गुरुला पायवाटीची काय गरज आहे? गुरु आणि शिष्य नव्हे तर गुरु भक्त, गुरु बंधू, जे सगळे शिष्य आहेत, जे सगळे साधक आहे, आपण सगळे गुरु भक्त आहोत. समर्थ रामदास स्वामींचे आम्ही सगळे शिष्य आहोत. आम्ही सगळे त्या सद्गुरूंचे भक्त आहोत. आमच्या सगळ्या भवसागराला महाघोर तो संसार शत्रू जिणावा, समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात. अत्यंत भयानक असलेला धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, परासागरा त्या. समर्थ रामदासांनी या श्लोकामध्ये 102वा श्लोक आहे हा बहुतेक. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, असं त्याचे पाय धरा की त्याच्यातलं आणि आपल्यातलं अंतर हे हरण झालं पाहिजे. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. याचा दुसरा अर्थ असा आहे, त्या भगवंताला असं धरा की तो जो हरी आहे तो आपल्या अंतःकरणात येऊन बसला पाहिजे.
सरा दुर्भरा त्या परा सागरात आहे. ते जे सागर आहे, दुःखमय असलेला जो सागर आहे, तो सद्गुरूंच्या कृपेने शिष्य पैलपार गेला. गुरुभक्तासी उतार पायवाट झाली. ती पायवाट कुणासाठी सुकर झाली? आपल्या सगळ्या भक्तांसाठी झाली. गुरु आणि शिष्याला नव्हे, गुरु भक्त सगळे शिष्य. गुरु येत नाहीत यात. गुरूंना त्या पायवाटीची गरजच नाही. त्यांच्या कृपेनं तर तो भवसागर संपलाय. पुढे समर्थ म्हणतात, जे समूळ बुडाले तेची साचार तरले. जे बुडत बुडता वाचले ते बुडाले कल्पकोटी. श्रीराम. येथे जो जीवेची मेला तो कल्पकोटी जाला. जो जीवितवासी भ्याला तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. श्रीराम. येथे जे साकडी पडिले तेची निश्चितार्थे बुडाले. स्वानंद सिंधूत बुडोनी मेले तयासी भयेच नाही. श्रीराम. मी सिंधू ऐसे जडले तेव्हाची खडेपण आले. सिंधू सांडून बाहेरी पडले कठीणपणे लवण. श्रीराम. समर्थांनी मानवी जीवनाचं एक अत्यंत गुह्यतम रहस्य या ठिकाणी सांगितलंय. समर्थ म्हणताय, जे समूळ बुडाले तेची साचार तरले. बुडाल्यानंतर माणूस तरेल का? पाण्यात माणूस बुडाला, माझ्यासारखा न पोहता येणारा जर बुडाला तर काय होईल? निजधामीत जाणार. तो तरला कसा? आणि समर्थांनी शब्द वापरलाय साचार. स अधिक आचार. स आचार. तो तरला. जे समूळ बुडाले, गुरुभक्ती करताना अनन्य शरणागत भावाने आपलं अस्तित्व सोडून, समर्थांनी या समासाच्या सुरुवातीला पहिली जी ओवी सांगितली आहे त्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, स्वामी सेवकपण वावो जाणावा तो स्वामी रावो. ऐसिये निजपदी ठावो भाग्यानुसार. म्हण मीपणे निर्बुजले स्वामीच्या पदी मिसळले. ऐक्यरूपे स्वयेची झाले पद आपण. ती ऐक्यता जर साधायची असेल तर समर्थ या ठिकाणी म्हणताय, जे समूळ बुडाले, मुळा सगट बुडाले, सद्गुरूंच्या सहवासामध्ये देहभावना सोडून जे रत झाले. देहभावना सोडणे म्हणजे बुडणे. जे समूळ बुडाले तेची साचार तरले. या भवसागरातून कोण तरलं? सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवून साचार तरले. जे बुडत बुडता वाचले ते बुडाले कल्पकोटी. यातून जे वाचले म्हणजे जे बुडाले नाहीत ते कुठे बुडाले? कल्पकोटी बुडाले. कल्पनेत बुडाले. मी म्हणजे यो, मी म्हणजे त्यो, माझी एवढी प्रवचन झाली, माझी एवढी पुस्तकं झाली, मला समाजात अशी मान्यता आहे, मी एवढ्या परीक्षा पास केल्या, मी एवढे निबंध लिहिले, मी एवढ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. हा अहंकार ज्यांच्या अंतःकरणात आहे ते कल्पकोटी बुडाले. कल्पनेत बुडाले. कल्पनेमध्ये अडकले. येथे जो जीवेची मेला तो कल्पकोटी ज्याला. जो जीवितवासी भ्याला तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. जीवितवासी म्हणजे जीवदशेशी. ज्याला असं वाटलं की आता मी मरेन,
आता माझं कसं होईल? मी जर गेलो तर माझ्या मुलांचं कसं, बायकोचं कसं, पोरांचं कसं, जावयांचं कसं, नवऱ्याचं कसं? मागच्या आठवड्यात ज्यांच्याशी चर्चा केली, 15 दिवसाखाली ज्यांच्यासोबत आम्ही भिक्षा फेरी संपन्न केली, चार दिवसाखाली ज्यांच्याशी फोनवर संपर्क केला ॲडमिट असताना, ही सगळी माणसं आपल्या रस्त्याने निघून गेली. काय अडलं? रामकृष्ण आले आणि गेले, जग थांबत नाही. मानवी जीवनाचं अत्यंत गुह्यतम रहस्य समर्थ या ठिकाणी व्यक्त करतायत. 3 दिवसापूर्वीची गोष्ट, 4 दिवसापूर्वीची. आमचे एक कार्यकर्ते आहेत, अत्यंत निस्पृह व्यक्तिमत्व, अत्यंत नम्र भाव. आम्ही त्यांच्यासोबत यात्रा केल्या, 2-3 यात्रा केल्या. ब्रँच मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालेले आदरणीय श्री काशीनाथजी एसगे, ग्राहक पंचायतीचं फार मोठं काम त्यांनी नांदेडमध्ये उभा केलं. आपल्याला आनंद वाटेल, अभिमान वाटेल असं समर्थ विद्यापीठाचं फार मोठं काम शाळा महाविद्यालयांमध्ये देगलूरमध्ये त्यांनी निर्माण केलं. 4 दिवस ॲडमिट होते, फक्त 4 दिवस. 4थ्या दिवशी मी त्यांना बोललो होतो, दोन त्याच्या अगोदर ॲडमिट झाले तेव्हाही बोललो. ते म्हणाले आता खूप फरक पडलाय, कदाचित उद्या मला डिस्चार्ज मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ती दुःखद बातमी आली. आमच्या सुधाताई कट्टी नांदेडला त्यांनी आणि माढेकर काकूंनी समर्थ वाङ्मयाचं, समर्थ संप्रदायाचं फार मोठं काम अनेक वर्ष केलं. पदाचं काम केलं. अनेकांना त्यांनी पदामध्ये, दासमध्ये आणलं. परवाच्या दिवशी संध्याकाळी त्या समर्थ चरणी लीन झाल्या. ज्याने ज्या जीवाच्या दशेला घाबरला जो माणूस, समर्थ म्हणतायत, तो मरतच गेला पुन्हा पुन्हा. मला मान्य आहे, आपण सावधानता घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. वर तोंड करून इकडे थुंकत तिकडे थुंकत रस्त्याने काम न धंद्याचं, गर्दीच्या ठिकाणी जायचं. आज महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे? अशा पद्धतीनं हा कोरोना वाढतोय. महत्वाचं म्हणजे समर्थांनी वर्णन केलेला म्हैस मंगळू राजा आपल्या दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये येऊन बसलाय. हे सरकार ज्यांचं चाललेलं आहे ते म्हैस मंगळू राजाचं सरकार आहे. त्यांच्यात अंतर्गत हेवे दावी आणि बेदिली एवढी वाढली आहे, त्यांना प्रजेकडे, राज्याच्या कारभाराकडे, प्रशासनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मी माझी खुर्ची कशी शाबूत ठेवू यामध्ये ते मशगूल आहेत. समर्थ म्हणतायत, जो जीवितवासी भ्याला तो मरतच गेला पुन्हा पुन्हा. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहेच आहे. माहिती नाही किती दिवस राहिलेत, किती श्वास राहिलेत, किती वर्ष राहिलेत. पण जर आम्ही समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असू, मृत्यू निरूपणावर लिहिलेले 4 समाज जर आम्ही अंतःकरणपूर्वक त्याचं वाचन केलेलं असेल, मनन केलेलं असेल, त्यावर चिंतन केलेलं असेल, तर या घटकेला जरी कोरोना समोर आला तरी त्याचं हसून स्वागत केलं पाहिजे. चल ये, तयार आहे मी. कारण तो जो आलाय तो समर्थांचा दूत बनून आलाय अशी आपली धारणा असली पाहिजे. येथे जे साकडी पडिले तेची निश्चितार्थे बुडाले, स्वानंद सिंधूत बुडोनी मेले,
तयासीच भय नाही श्रीराम. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर तो आनंदाच्या लहरीमध्ये जो बुडाला, स्वानंद सिंधूत बुडवून मेले. मेले कुठल्या अर्थाने घ्यायचं? मुक्त झाले. संत तुकोबा म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, भोगिला सोहळा मुक्तीचा. हे आपल्याला जमलं पाहिजे. आज सर्दीचा खूपच त्रास झाला. सकाळपासून अचानक. समर्थ म्हणतायत, येथे जे साकडी पडिले तेच निश्चितार्थे बुडाले. स्वानंद सिंधूत बुडोनी मेले, तयासीच भय नाही. जन्म मृत्यूचं भय नाही आहे. आजच्या घटकेला सुद्धा जर आपल्याला अशी वेळ आली, वी शुड बी व्हेरी मच प्रिपेअर्ड. काही हरकत नाही. झालंय सगळं व्यवस्थित. काय राहिलं मला सांगा ना. आणि काही राहत नाही. आपण पाहतो आहोत या वर्षभरामध्ये नात्यातली लोक गेली, मित्र कंपनीमधली लोक गेली, समर्थ संप्रदायातली गेली, विरोधक गेले. काय राहिलं? कुठेही काही राहत नाही. समर्थ म्हणताय, जे संसार सागरात अडकून पडले तेच खऱ्या अर्थाने बुडाले. येथे जे साकडी पडिले, संसार सागरामध्ये अडकून पडले, तेच निश्चितार्थे बुडाले. स्वानंद सिंधूत बुडून गेली. समर्थांची माझ्यावर कृपा झाली आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू येणारच आहे. आणि मी आता निर्विषय झालोय, निर्वृत्ती झालोय. माझ्या कामना कुठल्या राहिलेल्या नाहीयेत. माझा जीव कुठेही अडकलेला नाहीये. काही व्हायचं राहिलंय असं माझ्या मनात नाही. होत राहील. जड भरतासारखं अवघड होईल नाही तर पुन्हा. जे संसार सागरात अडकून पडले ते खऱ्या अर्थाने बुडाले, लौकिक अर्थाने मेले. पण जे ब्रह्मानंदाच्या आत्मज्ञानाच्या सागरामध्ये बुडून गेले त्यांना पुनर्जन्म नसल्यामुळे त्यांना जन्म मृत्यूची भीती नाही, त्यांना भयाची नाही. आपली तयारी तशी असली पाहिजे, आपली सिद्धता तशी असली पाहिजे. मी आज सकाळपासून विचार करतोय, देह दुःख ते सुख मानीत जावे. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, धार लागल्यासारखी नाकाला पाणी येत आहे, शिंकावर शिंका येत आहे, कणकणी आहे. आता म्हणलं व्यासपीठावर बसून प्रवचन देताना देह दुःख ते सुख मानीत जावे, ते आपल्याला आचरणात आणता येईल का? हीच तर खरी परीक्षा. घटक चाचणी असेल, सराव परीक्षा असेल, सहामाही आहे, सहामाही असेल, माहिती नाही. पण हे आम्हाला जमतंय का? जमायला पाहिजे. नाही तर नुसतं शाब्दिक ज्ञान काय उपयोगाचं. पोपटपंची तर खूप करतील हो. 2000 रुपये 3 दिवसाचे AC हॉलमध्ये निरूपण आहे, चहा नाश्त्याची व्यवस्था आहे. असे पडलेत ना पायलीला 50. आपण कुणाच्या धर्तीत तयार झालो, कुणाच्या मुशीत तयार झालो आहोत? समर्थवती सुनील दादा चिंचोलकरांच्या मुशीत तयार झालो आहोत. अक्का स्वामी वेलणकरांच्या मुशीत तयार झालेलो आहोत. आपणामागे जगदीशाशी भजत जावे.
काही न मागा आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी, भजत जावे असा आदेश देणाऱ्या समर्थ रामदासांच्या मुशीत आम्ही तयार झालेलो आहोत. पुढे समर्थ म्हणतायत, मी सिंधू ऐसे जडले तेव्हाची खडेपण आले, सिंधू सांडूनी बाहेरी पडले कठीणपणे लवण. श्रीराम सिंधूचाची अंश लवण, परी एकदेशी पावे सीण, पुन्हा त्यासी सिंधू वीण, विश्रांती नाही. श्रीराम सिंधू माझी जळचरे, जिता ती तेणेची आधारे, परंतु बापुडी अविचारे, सिंधू होऊ नेणती. श्रीराम होतो खडेपणे फुटलो, सद्गुरूने जीवन केलो, आलो गेलो आणि बोलिलो, तो मी नव्हे सर्वथा. श्रीराम ऐसा माझा सद्गुरु स्वामी, तोडून टाकिली माझी मी, आपुलिया निजपद युग्मी, ऐक्यता केली. श्रीराम समर्थांनी अत्यंत सुरेख दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. समर्थ म्हणताय, काय दृष्टांत दिलाय, काय रूपक आहे. मी सिंधू ऐसे जडले तेव्हाची खडेपण आले, सिंधू सांडोनी बाहेरी पडले कठीणपणे लवण. मी जोपर्यंत समुद्राचा एक अंश म्हणून आहे, तोपर्यंत समुद्र आणि मी एकच आहे, ऐक्य रूप आहे. जेव्हा माझ्या मनात आलं की मी मीठ आहे, मी वेगळा आहे, मला लोक चवीसाठी वापरतील, माझ्याशिवाय सोडियम कमी झालं म्हणून लोक पटापट मरतील, असा भाव त्या खड्याच्या अंतःकरणात आला आणि तो बाजूला पडला. आमचं अस्तित्व आम्ही जर वेगळं मानू लागलो तर सद्गुरूंपासून, भगवंतापासून आपण बाजूला जातो. भगवंतापासून बाजूला कधीही जायचं नाही. एक कोळी होता, समुद्रात गेला. भर समुद्रात गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला दिसलं की इथं खूप मासे मिळतील, जाळं काढलं, हातात घेतलं, एक टोक हातात ठेवलं आणि असं फेकून दिलं, फैलावून टाकलं. ज्या माशांच्या लक्षात आलं की जाळं पडतंय, ते पळायला लागले, ते मासे त्या जाळ्यात अडकले. जे मासे त्या होडीच्या खाली जाऊन बसले ते अडकले नाहीत. कबीराच्या जीवनातला प्रसंग आहे. कबीरजी रस्त्याने चालले, एक बाई धान्य दळत होत्या आणि त्या रडत होत्या की पीठ बाहेर होऊन पडतंय, ते धान्य जे आहे ते रगडल्या जात आहे आणि त्याचं पीठ होऊन बाहेर पडतंय. असं मानवी जीवन आहे. संसार सागरातल्या दोन जात्यांमध्ये हे दळून निघतंय, बाहेर पडतंय पीठ होऊन. तिथून कबीरांचे सद्गुरू चालले होते. त्यांनी विचारलं काय झालं. त्यांनी बोट दाखवलं त्या बाईकडे. ती बाई रडती आहे, धान्याचं पीठ होतंय म्हणून. ते म्हणाले पण असे काही दाणे आहेत की जे त्या दोन पाट्यांच्या मधल्या खुंट्याजवळ बसलेले आहेत, त्यांचं पीठ होणार नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, आपण जर भगवंतापासून बाजूला गेलो, आपलं अस्तित्व जर आपण प्रकटपणे दाखवून दिलं की मी असा आहे, मी सिंधू ऐसे जडले, एकत्र होतं, तेव्हाची खडेपणा आले, मनामध्ये खडेपण आलं, मी वेगळा आहे समुद्रापासून, मी मीठ आहे आता. सिंधू सांडोनी बाहेरी पडले कठीणपणे लवण. मिठाच्या रूपाने सागरापासून ते बाजूला पडलं.
सिंधूचाची अंश लवण, त्या सागराचाच अंश आहे. हे मीठ जे आहे हे त्या सागराचंच तर आहे, समुद्राचा एक भाग आहे. परी एक देशी पावे सीण, पुन्हा त्यासी सिंधू विण विश्रांती नाही. त्याचं माहेर कुठलं आहे? समुद्र आहे. समर्थ म्हणतायत तो समुद्रात होता तेव्हा तो व्यापक होता, अथांग अफाट, ज्याची खोली माहिती नाही, अशा सागराचा तो एक अंश होता. पण खडा आहे म्हणून बाजूला पडल्याबरोबर तो एकदेशी झाला. सरिता कशी आहे, गंगा कशी आहे, पवित्र जरी असली तरी ती एकदेशी आहे, एकाच दिशेने वाहती आहे. एक देशी पावे सीण, पुन्हा त्यासी सिंधू विण विश्रांती नाही. अहो साधं उदाहरण घ्या घरातलं. आम्ही जेव्हा आई वडील मुलं सगळी एकत्र असतो, मान्य आहे थोडा त्याग करावा लागतो. मनाप्रमाणे सगळ्याच गोष्टी मिळतील असं नाही, थोडी मुरड घालावी लागते स्वभावाला. पण स्वैर वागण्याची इच्छा असल्यामुळे मुलं आमची घर सोडून जातात, किती यातना सहन करतात. मुलं झाली, बाळं झाली, त्यांचं दुखणं भाणं, शी सू, शाळेत नेऊन सोडणं, घरातली कामं, स्वयंपाक, प्रपंच, बाहेरची कामं, जीवाची ससे होलपट होते. साधं उदाहरण आहे आपल्या जीवनातलं. समर्थांनी दृष्टांत दिलाय समुद्रातल्या पाण्याच्या मिठाचा. जेव्हा त्याला जाणवतं की मी मीठ झालोय, मी खडा झालोय, कठीण पण आलं, समर्थ म्हणताय तो कठीण झाला. सिंधू माझी जळचरे, जिता ती तेणेची आधारे, परंतु बापुडी अविचारे, सिंधू होऊ नेणती श्रीराम. समुद्राच्या पाण्यावर जगणारे जलचर त्या पाण्यावर त्या आधाराने जगत असतात. पण तिथं विचार नाहीये की मी या पाण्याच्या आधाराने जगतोय. ते समुद्राला जाणू शकत नाहीत, त्यांना त्याचं महत्वच माहीत नाही. आमच्यावर समर्थांची कृपा आहे, आमच्यावर सद्गुरूंची कृपा आहे, पण आम्हाला त्याची जाणीव नाहीये. आम्हाला वाटतं आमच्या कर्तृत्वाने आम्ही आमचं जीवन व परमवैभव संपन्न केलेलं आहे. असं नसतं. जे करत आहे, जे होत आहे, जे होणार आहे, जे झालेलं आहे, ते सगळं समर्थ करून घेत आहेत. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य काय म्हणतात? महाराज करून घेत आहेत. आपण काय म्हणलं पाहिजे? समर्थ करून घेत आहेत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, तयामध्ये असिजे परी तयासी नेणिजे, उमजे भासे नुमजे परब्रह्म ते. जलचर कसे आहेत? मगरी, सुसरी, अनेक जलचर आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्यांना टीव्हीवर सुद्धा पाहण्याचा योग नाही, असे असंख्य जलचर समुद्रामध्ये आहेत. ते डिस्कवरी चॅनल कधी लावून बघा म्हणजे समजतं, प्लॅनेट लावून बघा म्हणजे समजतं जगामध्ये किती प्रकार आहेत जीवजंतूंचे. तयामध्ये असिजे, समुद्रामध्ये आम्ही आहोत, सद्गुरूंच्या कृपेमध्ये आम्ही आहोत. परी तयासी नेणी जे, आम्हाला तिची जाणीव नाहीये. उमजे भासे नुमजे परब्रह्म ते, अशी ती सद्गुरूंची कृपा आहे. समर्थ पुढे काय म्हणतायत? होतो खडेपणे फुटलो. फार सुरेख समर्थांनी वर्णन केलंय. 12 वर्ष जांबेमध्ये मी खडेपणाने होतो खडेपणे फुटलो मी. सद्गुरूने जीवन केलो,
सद्गुरूंच्या पाणी रूपी त्या समुद्रामध्ये मी विरघळलो. माझं जीवन सद्गुरु रूप झालं. सेवक सेव्य भाव संपला. आलो गेलो आणि बोलिलो तो मी नव्हे सर्वथा. मी जांबेहून आलो, टाकळीला तपश्चर्या केली, जुना दासबोध सांगितला, सगुणोपासना सांगितली, आत्माराम सांगितला, करुणाष्टक सांगितली. तो मी नव्हे. हे सगळं सद्गुरूंच्या कृपेने झालं, प्रभू श्रीरामांच्या कृपेने झालं. समर्थांनी किती नम्र भाव घेतलाय. सकळ केले जगदीशाने, तेथे कवित्वची काय मनुष्याचे. सकळ करणे जगदीशाचे, तेथे कवित्व काय माणुष्याचे. आयुष्या अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. सगळं भगवंतानी केलेलं आहे. हा रामदास किंवा नारायण सूर्याजी पंत ठोसर यांच्याकडे याचं कर्तृत्व जात नाही. कर्तृत्व भाव आपल्याकडे समर्थांनी घेतला नाही. मंगलाचरणामध्येच आपल्याकडे नम्र भाव घेतलेला आहे. होतो खडेपणे फुटलो. मी होतो जांबेला, खडा म्हणून होतो. माझं स्वतःचं अस्तित्व होतं, ते मी फुटलो. सद्गुरूंची कृपा झाली आणि मी सिंधू रूपाने व्यापक झालो. सद्गुरूने जीवन केलो. आलो गेलो आणि बोलिलो. जांबेहून टाकळीला आलो, नाशिकला आलो. मी काही बोललो, काही लिहिलंय तो मी नव्हे सर्वथा. ऐसा माझा सद्गुरु स्वामी, तोडून टाकली माझी मी. खरं तर हे समर्थांचं वर्णन आहे का? हे तर आमचं वर्णन आहे. मी माझं, त्याच्यामध्येच आम्ही आमचं आयुष्य सगळं गुंतवून ठेवलेलं आहे. ऐसा माझा सद्गुरु स्वामी, तोडून टाकली माझी मी. आपुलिया निजपद युग्मी, ऐक्यता केली. आपल्या चरणांवर विसावा दिला. निज पद युग्मी, योग घडवून आणलेला आहे. चरणांमध्ये मला मिसळून घेतलेलं आहे. माझं मी तोडून टाकलं आणि माझं अस्तित्व संपल्यामुळे ऐक्यता केली. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांचं परब्रह्म स्वरूप श्रीरामचंद्रांचं गुणगान करताना म्हणतात, ऐसा कृपाळू स्वामी राव, आदिपुरुष देवाधिदेव, शिष्याशी निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिधला श्रीराम. असा तो स्वामीराव आहे. ऐसा कृपाळू स्वामीराव, आदि पुरुष देवाधिदेव, सगळ्या देवांचा देव आहे तो. सगळ्यांचा आदि पुरुष आहे, उगमस्थान आहे. ब्रह्मा विष्णू महेशांचं उगमस्थान आहे. शिष्याशी निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिधरा. मला त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आता ही अवस्था कशी आहे? शेजारतीमध्ये याचं वर्णन आहे. राम आणि दास दोघे पहुडले रे रामी, हेही बोलावया दुजा नुरे चिते धामी. राम आणि दास दोघे पहुडले रामी, त्या परब्रह्म स्वरूपाच्या आश्रयाने सद्गुरू आणि शिष्य एक झालेले आहेत. हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी.
हे बोलण्यासाठी दुसरा त्या स्थळावर कुणी शिल्लकच नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, आता पुढील समासी निरूपण. जो भास्कर वंश भूषण तो सर्वात्मा सगुण, वंदीन कोदंडधारी श्रीराम. स्तवन होता न धरवे धीर, आठवे रामचंद्र उदार. रघुनाथ ध्यानी तत्पर, श्रोते होत आता श्रीराम. आता याचा समारोप आहे. या समासाचा केवळ 27 ओव्यांचा हा समास आहे. आता समर्थ पुढच्या समासाचं बीजारोपण करतायत. आता पुढील समासी निरूपण. जो भास्कर वंश भूषण, सूर्यवंशाचं भूषण कोण आहे? प्रभू श्रीरामचंद्र, रघुकुळ टिळक. भास्कर वंश भूषण तो सर्वात्मा सगुण, वंदीन कोदंडधारी. मी त्याला वंदन करीन, त्याचं ध्यान करीन. त्या कोदंडधारी प्रभू श्रीरामचंद्रांचं ध्यान करीन. स्तवन होता न धरवे धीर. ते स्तवन करत असताना किंवा ते स्तवन करण्यासाठी मला धीर निघत नाहीये. मी अधीर झालोय. कधी एकदा ते ध्यान करीन, कधी एकदा ते सगुण ध्यान माझ्या समोर येईल, असं मला झालंय. आठवे रामचंद्र उदार. तो उदार आहे, कृपाळू आहे, करुणा सिंधू आहे. त्याची छबी माझ्या समोर येते. रघुनाथ ध्यानी तत्पर, श्रोते होत आता. आता तुम्ही सुद्धा रघुनाथाचं ध्यान करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे, सिद्ध झालं पाहिजे. मी तर अधीर झालोय, समर्थ म्हणतायत. पण निरूपणामध्ये रंग भरण्यासाठी तुम्ही सुद्धा सिद्ध झालं पाहिजे रघुनाथाचं ध्यान करण्यासाठी. ते ध्यान पुढच्या समासात आहे. इथे श्री रामदास राम पुढे वर्णील पूर्ण काम, मानस पूजेचे वर्म प्राप्त होय जेणे श्रीराम. ते ध्यान म्हणजे मानस पूजा आहे. समर्थ म्हणतायत, इति श्री रामदास राम पुढे वर्णील पूर्ण काम. पूर्ण काम या शब्दाचे 3 अर्थ आहेत. एक निष्काम, दुसरं कामना नाहीसा करणारा म्हणून पूर्ण काम, आणि तिसरं आमच्या सगळ्या कामना पूर्ण करणारा पूर्ण काम. समर्थ म्हणतायत, इति श्री रामदास राम. रामदासाचा राम जो आहे तो पूर्ण काम आहे. त्याला मी पुढच्या समासात त्याचं वर्णन करणार आहे, जेणेकरून मानस पूजेचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. मनाच्या श्लोकामध्ये पूर्ण काम शब्द आलेला आहे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. ज्याचं नाम स्मरण आम्ही नित्य घेऊ आणि त्याच्या चरणांवर पडून राहू, त्याला कशाची बाधा होणार नाही. आदिदैविक, आदिभौतिक आणि आदिदैविक अशा कुठल्याही त्रासाची त्याला बाधा होणार नाही. मृत्यू जरी आला तरी तो त्याचं हसत स्वागतच करीन. सदा राम नामे वदा पूर्ण कामे. तो पूर्ण काम आहे. षड्रिपून मधला एक घटक हा काम आहे, आणि या कामातून इतर घटकांचा जन्म आहे. जसं गृहस्थाश्रम हा 3 आश्रमांचा जनक स्थान आहे. गृहस्थाश्रम जर नसेल तर ब्रह्मचर्य आश्रम कोण घेणार? गृहस्थाश्रम कोण करणार? वानप्रस्थाश्रम कोण करणार? संन्यासांना खायला कोण घालणार? तसा
कामामुळे इतर सगळे षडरिपू पंचरिपू जन्मतात. करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, सदृढ झाली देहबुद्धी देही, वैराग्य काही होणार नाही. अपूर्ण कामी मन हे विटेना, तुझ वीण रामा मज कंठ वेणा. अपूर्ण कामी मन हे विटेना. काय अवस्था झाली आहे. करुणाष्टक. पूर्ण काम. राम कसे आहेत. पूर्ण काम आहेत. आणि आम्ही कसे आहोत. अपूर्ण कामी. आमचं मन विटतच नाहीये. एक काम धड नाही. आणि एक काम झालं की दुसरं तयार आहे पुढे. अपूर्ण कामी मन हे विटेना. आम्ही त्यात अडकून पडलोत, लिप्त झालोत आम्ही. पूर्ण काम नाहीये आमचं. सदृढ झाली देहबुद्धी देही. देहबुद्धीतच अडकून पडलो. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, मी, माझा फ्लॅट, माझी पोरं, माझा प्लॉट, माझं घर, माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझे एफडी, ह्याच्यातच अडकून पडलो. सदृढ झाली देहबुद्धी देही. त्या देहबुद्धीमध्येच आमचा देही जो आहे, देह आणि देही, देहामध्ये देही आहे. देवळामध्ये जगन्नायक. पहावी घरांची घरे समर्थ सांगतात, त्यातलं घर आहे हे. सदृढ झाली देहबुद्धी देही. त्या आत्म्याला असं वाटतं की मी हा देह म्हणजेच मी आहे, माझं अस्तित्व स्वतंत्र आहे, मी मोठा व्यापक आहे, असं त्याला लक्षातच येत नाही. कारण तो सीमित झालाय, संकुचित झालाय. आणि सुदृढ झाली आहे, बळावली आहे बुद्धी त्याची. सुदृढ झाली देहबुद्धी देही, वैराग्य काही होणार नाही. अपूर्ण कामी मन हे विटेना, तुझ वीण रामा मज कंठ वेणा. अशी अवस्था आली का. पहिल्या 3 चरणांमध्ये आमची अवस्था आहे, 4थ्या चरणामध्ये समर्थांची अवस्था आहे. म्हणून पूर्ण काम आणि अपूर्ण कामी मन हे विटेना. आम्ही अपूर्ण कामातच लिप्त आहे. आम्हाला पूर्ण काम व्हावंच वाटत नाही. एक समर्थांचा अभंग आहे, त्यामध्ये सुद्धा पूर्ण काम शब्द आलाय. रामाचं महत्ता वर्णन करतायत समर्थ. चिंती तसे रामनाम पूर्ण काम. रामनाम कसं आहे, हे पूर्ण काम आहे, त्याचं चिंतन मी करतोय. पावला विश्राम राम नामे. सगळी श्रांतता, सगळी भ्रांतता, सगळे किंत विकल्प प्रश्न सगळे मिटले. विश्रांती पावलं मी रामनामाने. रामनाम हरू विश्रांती पावला, हे तो समस्ताला श्रुत आहे. शंकराचं उदाहरण दिलंय समर्थांनी. हलाहलाचं विष घेतलं, सगळ्या अंगाचा दाह व्हायला लागला. डोक्यावर गंगा धारण केली, थांबे ना आग. गळ्यामध्ये सर्प धारण केले. थंड होईना. हलाहल विषामुळे नुसती तळमळ तळमळ होतीये. अंगाला राख फासली, थंड होईना. रामनाम घेतलं. समर्थांनी त्याचा संदर्भ दिलाय. रामनामे हरू विश्रांती पावला. हरू म्हणजे शंकर, तो विश्रांती पावला. हे तो समस्ताला श्रुत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. नवे सोडवन रामनामे विण, रामदास खूण सांगत असे. समर्थ आम्हाला खूण सांगतायत की त्या पूर्ण कामाला त्याचं चिंतन करा. इथे श्री रामदास राम पुढे वर्णील पूर्ण काम. मानस पूजेचे वर्म प्राप्त होय जेणे, स्तवन होतान धरवे धीर. आता मला धीर धरत थांबत नाहीये मला. मी अत्यंत अधीर झालोय. माझ्या प्रभू श्रीरामाचं ध्यान मी आता वर्णन करणार आहे. 8वे रामचंद्र उदार. तो अत्यंत उदार आहे, तो अत्यंत कृपाळू आहे, तो कृपेचा सिंधू आहे. रघुनाथ ध्यानी तत्पर श्रोते होत आता. समर्थ म्हणतायत, मी रघुनाथाचं ध्यान करण्यासाठी अधीर झालो आहे. तुम्ही सुद्धा तत्पर व्हा, कारण त्याशिवाय निरूपणामध्ये रंग कसा भरेल. ते निरूपण,
ते प्रभू श्रीरामचंद्रांचं ध्यान पुढच्या समासामध्ये रघुनाथ ध्यान आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये पाहूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.